हरिओम। नमस्ते, नित्य योग आनंद मन यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। तर आज आपण आपल्या ज्या कमरेच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत की आपलं जे कंबर आहे त्याच्या हालचाली जर सहज आणि आपण सोप्या केल्या तर पुढचे जे आपण आसनं करणार आहोत त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। किंवा ज्यांना कठीण आसन करता येत नाही किंवा शारीरिक जास्त हालचाली करणं शक्य नाही, त्यांनी एवढ्या जरी सूक्ष्म हालचाली केल्या तरी त्यांच्या पाठीचे मणके हे मजबूत होतील, सशक्त होतील आणि लवचिक होतील। तर त्याच्यामध्ये एक प्रकारे चांगल्या प्रकारे ताण आल्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते कार्य सुधारेल आणि त्यांना पुढचे जे हालचाली समजा जे दैनंदिन आपण हालचाली करतो तर ते त्यांना हालचाली सहज आणि सोपं करणं शक्य होईल। तर चला आपण कमरेच्या सूक्ष्म हालचालीमध्ये प्रथम पाहणार आहोत आपण नौकाचालन। नौकाचालन याच्यामध्ये काय असतं की जसं नावाडी त्याची नौका चालवतो बघा, त्याप्रमाणे या आसनाची स्थिती होते म्हणून याला नौकाचालन असे म्हणतात। चालेल, चला तर नौकाचालन आपण चला एकदा माझ्यासोबत पाहून घ्या, मग आपण करायचंय तिरकस बसायचं। नौकाचालन मध्ये दोन्ही पाय आपण एकमेकांना जोडायचे आहेत, दोन्ही पाय एकमेकांना जोडायचे आहेत। त्याच्यानंतर मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची मुठ्ठी वाढायची आहे। हाताची मुठ्ठी वाढल्यानंतर आता हे बघा, कमरेतून आपल्याला तो नावाडी जशी नाव हाकतो त्याप्रमाणे जास्तीत जास्त आपल्याला सहज शक्य तेवढं मागे जायचं। आता बघा, श्वास सोडत पुढे, आता श्वास घेत मागे, जोरात श्वास घ्यायचा आणि कमरेतून वरती वाकत श्वास सोडत हात पुढे न्यायचे। हात आपले हात आणि पाय वाकवायचे नाहीत आपल्याला, सरळ जे बघा कमरेतून सरळ मान खालच्या दिशेने असेल, श्वास सोडत आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, मान खाली, मानेचा एक एक मणका खाली टेकवत आता श्वास घेत जास्तीत जास्त आपल्या जे छातीच्या बरगड्या आहेत ते जास्तीत जास्त रुंद करायचे। हात वरती जेव्हा घेतो आपण तर आपल्या छातीच्या बरगड्या ज्या आहेत त्या एक एक बरगडी आपली वरच्या दिशेने ताणायची आहे, पाठीचे मणके एक एक वरती ताणायचे आणि आता कमरेतून वाकत श्वास सोडत खाली जायचं सावकाश। या हालचाली संत व सावकाश करायच्यात, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही। श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली। याला श्वासाची जोड द्यायची आहे आपल्याला, शारीरिक सोबत आपल्याला मनाची आपल्याला शुद्धी करायची आहे किंवा आपल्याला मानसिक आपल्याला आरोग्य सुधारायचे शारीरिक सोबतच। आता आपल्याला विरुद्ध दिशेने करायचंय, तर आता श्वास घेत श्वास सोडत असं बघा, हात असं खालून कोपर सर, श्वास घेत श्वास सोडत खाली, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरून, अशा प्रकारे आपण 5 ते 10 आवर्तन आपण करायचे। याच्यामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत होतील आणि यापुढचे आपण जे आसन पाहणार आहोत तर ते आसन करताना आपल्याला सहज आणि सोपं होणार आहे। तर चला, नित्य कमरेच्या हालचालीमध्ये नौकासन हे आसन करा। तो आज के लिए इतना ही। लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। नमस्ते, हरिओम।